धक्कादायक प्रकारामुळे पुणे पुन्हा एकदा आता हादरलेला आहे। कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील 25 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे। आरोपीने तोंडावर स्प्रे मारून या महिलेवर बलात्कार केला। आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं आणि सोसायटीमध्ये प्रवेश केला। अत्याचारानंतर आरोपीने तिच्याच मोबाईलमध्ये सेल्फी काढला। आरोपीने मोबाईलमध्ये परत येईल असंही टाईप करून ठेवलं। बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास हा सगळा प्रकार घडलाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, हा नेमका काय घटनाक्रम घडलेला आहे आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची कशी दखल घेतली, काही कारवाई झाली आहे का? काल रात्रीच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। कोंढव्यातल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक व्यक्ती डिलिव्हरी बॉय म्हणून त्यांना आतमध्ये प्रवेश केला आणि ती महिला जेव्हा सांगत होती की हे माझं पार्सल नाही, तरी त्यानं सांगितलं की पार्सल नाही असं लिहून द्यावं लागेल, तशा पद्धतीची सही करावी लागेल आणि सही करण्यासाठी म्हणून महिलेने जेव्हा दरवाजा उघडला। नीलम गोरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नीलम गोरेजी, अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर येतोय। उच्चभ्रू सोसायटी, अवघी 25 वर्षाची महिला आणि बलात्कार झालेला आहे। कुरिअर बॉय असल्याचं सांगितलं या माणसाने आणि या महिलेवर अत्याचार केलेत। डॉक्टर राजकुमार राठोड हे डीसीपी त्या विभागातले आहेत। त्यांचं माझं आत्ताच बोलणं झालं काही मिनिटांपूर्वी। तपशीलवार सगळी माहिती ते पाठवतायत आणि हा डिलिव्हरी बॉय जरी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो काही डिलिव्हरी बॉय नसावा असं सकृतदर्शनी माहितीवरून वाटतं आहे। दुसरं असं की तिने थांबायला, मला कुरिअर आलेलं नाहीये, माझं काही कुरिअर नाहीये असं सांगितल्यावरती त्यांनी काही बहाणा केला की तुम्हाला ते सही करायला लागेल म्हणून, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तो सगळा प्रकार केलेला आहे। एक असं काही क्षणातच किंवा काही लवकर याच्यामध्ये त्यातली अजून माहिती आपल्याकडे येईल, परंतु परिचित असावा असं वाटतं हा माणूस, कारण घरात कोणी नसताना, तिचे बाकीचे नातेवाईक नसताना बरोबर त्या वेळेमध्ये तो सकाळी गेलेला आहे। आणि मुळामध्ये आता याच्यातून प्रश्न तयार झाला की याचा अर्थ सगळेच कुरिअर बॉय, सगळेच अशा कंपन्यांचे लोक गुन्हेगार असतात अशा आपण निष्कर्षावर येणं योग्य नाहीये। याचं कारण असं की माझ्याकडे त्या लोकांचे सुद्धा संघटनांचे खूप असे आलेले आहेत गोष्टी की त्यांना मारहाण झाली किंवा त्यांच्यावर संशय घेतला गेला। याच्यामध्ये पोलीस त्याच्यामधला खरा जो आरोपी असेल त्याच्यापर्यंत पोहोचून लवकरात लवकर त्यांनी त्याच्यावरती पुढची कारवाई करावी हीच आपली अपेक्षा राहील। बऱ्याच वेळेला असं होतं की आपण विश्वासावर जातो, काय नेहमीचा माणूस असेल कोणतरी असं वाटून दार उघडं ठेवलेलं असतं, परंतु अशा प्रकारनी हेरून एकेका महिलेला तिचा गैरफायदा घेण्याची, तिच्यावरती अत्याचार करण्याची जी अपप्रवृत्ती वाढतेय ती खरी कशी बदलायची हा प्रश्न आहे। मला तर काही वेळेला असं वाटतं की महिलांनी काय करायचंय करण्यापेक्षा ह्या पुरुष वर्गाने कसं वागावं नक्की याच्याबद्दलच अधिक आपल्याला सजगता कशी दाखवता येईल, किंवा सगळ्या ज्या सोसायटीमध्ये येत असताना नेहमी येणारे कुरिअर बॉईज किंवा जी माणसं असतात त्यांचा एखादा डाटाबेस करण्याचा प्रयत्न आपण केला तर आपोआपच नेहमी येणाऱ्या लोकांच्या बरोबर अचानक असे येणारे जे घुसणारे लोक असतात ते आपल्याला सापडू शकतील। मी पोलिसांना त्या बाबतीत अनेक सूचना करणार आहे आणि लवकरात लवकर आरोपी पकडला जाईल याची मला खात्री आहे। नीलम गोरेजी, आता तुम्ही जो उल्लेख केलात अपप्रवृत्तीचा, पुरुषांनी नेमकं कसं वागावं याबाबतचा, अर्थात ह्या वृत्ती बदलायला, स्वभाव बदलायला फार मोठं सामाजिक अभिसरण व्हायची गरज असेल, पण सध्याच्या क्षणाला आपण विचार केला तर सरकार म्हणून यावर काही पाऊल उचलता येईल का? अशा वृत्ती इथे घडू नयेत, सामान्य माणसाला याचा त्रास होऊ नये, असे प्रकार घडू नयेत म्हणून काही करता येऊ शकतं का? म्हणजे पुणे शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार यांनी या संदर्भात ज्या ज्या आम्ही सूचना करतो, म्हणजे उदाहरणार्थ सर्च लाईट लावा, बोबदेव घाटामध्ये सांगितलं होतं, 300 स्पॉट्स पुण्यातले निर्जन काढले होते की ज्या ठिकाणी महानगरपालिकेने लाईट्स लावणं गरजेचं होतं, ते त्यांनी केलेलं आहे पोलिसांनी आणि यांनी। पण अजूनही सोसायट्यांनी स्वतःहून, म्हणजे पोलिसांनी सांगितलं त्याचं मॉडरेशन सोसायट्यांना व्हावं असं मला वाटत नाही, परंतु सुरक्षा रक्षक किंवा बाकीच्या लोकांना अधिक सजग करून या संदर्भात काय करता येईल याबद्दल नक्कीच बरीच पावलं उचलण्यासारखी आहेत। पण बहुतेक मोठमोठ्या सोसायट्यांना पण एकच सुरक्षा रक्षक असतो अनेक वेळेला, आणि तो सुद्धा सकाळी 8 ते रात्री 3 किंवा संध्याकाळी 8 ते सकाळी 8 असे असतात। त्यामुळे त्यांनी लक्ष ठेवणं या बाबतीमध्ये, अशा गोष्टी मी आता दिल्लीच्या वगैरे 1-2 सोसायटीत पाहिलं की
खाली पण 2-2 रक्षक उभे असतात त्या बिल्डिंगच्या, जेणेकरून ते अकंपनी करतात त्या गेलेल्या अनोळखी माणसाला वरपर्यंत. तर अशा काही गोष्टी नक्की करता येतील, पण त्यात समाजाचं आणि पोलिसांचं दोघांचंही त्याच्यामधली जागृती वाढवणं आणि सिस्टीम्स तयार करणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. अगदी धन्यवाद नीलम गोरेजी, ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पुन्हा एकदा प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ज्ञानेश्वर, पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची नेमकी कशी दखल घेतलेली आहे? आरोपी नेमका कुठे आहे, पकडला गेलाय का? अद्याप आरोपी पकडला गेलेला नाही. ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हा आरोपी चित्रित झालाय त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तपास पोलिसांकडून केला जातोय आणि त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठीचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती मिळते. अद्याप या सगळ्या प्रकरणात आरोपी कोण आहे किंवा आरोपीला अटक करण्यासाठी कुठले प्रयत्न सुरू आहेत याच्याबद्दलचा कुठलाही तपशील दिला जात नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी काही वेळापूर्वी जेव्हा पोलिसांना या सगळ्या संबंधांना विचारणा करण्यात आलेली होती तेव्हा वरिष्ठांपर्यंत तर या सगळ्या प्रकरणाची दखल जी माहिती देणं अपेक्षित होतं तीही तिथल्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून दिली गेलेली नव्हती. आत्ता बातम्या जेव्हा यायला लागल्या तेव्हा या सगळ्या हालचालींना वेग आलेला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी काय वेगळे प्रयत्न केले जातात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. साधारण 9च्या सुमारास या सगळ्या प्रकरणावर तिथले जे पोलीस उपायुक्त आहेत ते पत्रकारांसोबत बोलणार असल्याची माहिती मिळते. जी अगदी, आणि त्याच्यामुळे पुढचे तपशील या प्रकरणाचे वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी ज्ञानेश्वर.